डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। पावसाने जिकडे पाहावा तिकडे घातलाय धुमाकूळ। करंजीत पुन्हा पूर। नगर पाथर्डी रोडवरील वाहतूक ठप्प। पावसाने महाराष्ट्रभर हाहाकार माजवलाय। जिकडे पाहावं तिकडे पाऊसच पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे जनजीवन देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। ऐन नवरात्र उत्सवात पावसाने धिंगाणा घातलाय। त्यामुळे नवरात्र उत्सवावर देखील सावट पडल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून करंजीत पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नगर पाथर्डी रोडवरील वाहतूक देखील ठप्प झाली असून उत्तरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने नगर पाथर्डी रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली। त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत असून आपला जीव धोक्यात घालून वाहन चालकांना कसरत करावी लागतीये। दरम्यान प्रवाशांनी व नागरिकांनी व वाहन चालकांनी स्वतःची काळजी घ्यावी। पूर परिस्थिती असताना प्रवास करू नये। दरम्यान करंजीच्या डोंगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात डोंगरातील पाणी नदीच्या माध्यमातून वेगाने गावाकडे धाव घेत असून करंजीतील उत्तरेश्वर मंदिराच्या पाठीमागील भाग असलेल्या महामार्गावरील पूल कुंभार गल्ली जवळच्या पाण्याखाली गेलाय। त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली असून वाहन चालक आणि प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, डिजिटल अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी। बापरे, खतरनाक आहे हो काम हे।